नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलकडून तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि त्याचबरोबर गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. बघूयात कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा आजचा 15 ऑगस्टचा भाग. यश सुलक्षणा दोघेही आपापल्या कामात व्यस्त असतानाच तिथे श्रीकांत येतात. ते बसताक्षणी इतके विव्हळतात ना की ते दोघेही घाबरतात. दोघेही विचारतात की बाबा काय झालं. तेव्हा श्रीकांत सांगतात की काय नाही रे, आज कित्येक दिवसानंतर मी फॅक्टरीत गेलो होतो ना, मग त्यामुळे गुडघा जरासा दुखतोय. तेव्हा सुलक्षणा कावेरीला हाक मारून श्रीकांतसाठी पाणी घेऊन यायला लागतात. सुलक्षणा श्रीकांतला म्हणतात सुद्धा की नाही तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय की तुम्हाला जास्तच त्रास होतोय. तेव्हा यशही म्हणतो की बाबा मग मी लगेच डॉक्टरांना कॉल करतो ना. तेव्हा श्रीकांत सांगतात की काही नाही रे, वयाच्या मानाने होणार असं. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी माझ्या रूममध्ये जाऊन पडतो जरा, आराम केलं की बरं वाटेल. आणि परत ते उठायला जाणार तेव्हा परत त्यांचा गुडघा लचकतो. परत ते विव्हळतात. आता यश सुलक्षणा दोघेही खूप घाबरतात. तेव्हा कावेरी म्हणते की आमचे तिकडे ना आयुर्वेदिक तेल मी बनवायचे, बाबांच्या गुडघ्याला लावलं की त्यांना आराम मिळायचा. मी ते तेल बनवू का पटकन. तेव्हा बाबा तर सांगतात, श्रीकांत सांगतात की नाही नको राहू देत ग. त्यांना वाटतं की आपल्यासाठी उगाच कावेरीला त्रास कशाला. परत यश विचारतो की बाबा जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांना बोलावतो. परत कावेरी विचारते की बाबा बनवते ना मी, खरंच तुम्हाला बरं वाटेल, आराम मिळेल. आता ती एवढी विनंती करते म्हटल्यानंतर सुलक्षणा तिच्या विनंतीला मानच देतात. त्या सांगतात की बरं ठीक आहे, बनवतो. आणि त्यानंतर त्यांच्या गुडघ्याला लावा. कावेरी पटकन किचनमध्ये जाते तेल बनवण्यासाठी आणि यश श्रीकांतला आधार देऊन त्यांच्या रूममध्ये सोडायला जातो. कावेरी किचनमध्ये जाऊन आयुर्वेदिक ते तेल बनवत असतानाच नेमकं तिथे टपकतात काकू आणि यमुना. त्या काय सुधारणाऱ्यातल्या नाहीत त्याचे. आता यमुना काकूच्या कानात कुजबुजते की या तेलाने जर का बाबांना त्रास झाला ना तर या कावेरीची वाट लावे ना मी. आता यमुनाच्या डोक्यात तर काही कारस्थान शिजलेलं नसतंच, परंतु काकू तिचे चांगलेच कान भरते की. ती सांगते की यमे, अगं हिची वाट लावायचं सोड. हिच्या या तेलाने जर का फरक पडला ना तर ही कावेरी वहिनींचं मन जिंकेल आणि आपल्याला ते जास्त महागात पडेल. तेव्हा यमुना म्हणते की हो ग, माझ्या या लक्षातच नाही आलं. दोघींनाही आता नको त्या खुरापात्या सुचतातच. तोचपर्यंत कावेरीच्या लक्षात येतं, अरे बापरे, आता हे तेल बनवण्यासाठी तर जास्वंदीची पानं, फुलं आणि कडुनिंबाची पानं ते तर आणायचीच विसरली किती. आणि ती पटकन गॅस बंद करते आणि बाहेर फुलं आणि पानं आणण्यासाठी निघून जाते. तोचपर्यंत या दोन्ही कारस्थानी बायका पटकन किचनमध्ये शिरतात. सुलक्षणांच्या मनातून उतरवण्यासाठी, सर्वांसमोर तोंडघशी पाडण्यासाठी कावेरीच्या विरोधात यमुना काकू कारस्थान करायला सज्जच असतात. कावेरी तोचपर्यंत जास्वंदीचं फुलं आणण्यासाठी जाते आणि तिला खूपच टेन्शन येतं. का माहिती आहे, कारण ती फुलं इतक्या वरती असतात ना की कावेरीचा हातच पोहोचू शकत नाही. कावेरी खूप वेळ उड्या मारते, ते फुल घेण्याचा प्रयत्न करते, परंतु काही केलं तिचा हात पोहोचतच नाही. आणि तिचे सगळे प्रयत्न यश स्वतःच्या डोळ्यांनी बघतो. अचानकच येतो आणि कावेरीला अलगदच उचलतो. कावेरी चकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा यश तिला डोळे मिचकावतो आणि कावेरीला ती फुलं तोडून घ्यायला सांगतो. कावेरी 2 ते 3 फुलं तोडून घेते आणि त्यानंतर यशकडे ती पाहतच राहते. खूप वेळ दोघांची नजरानजर होते. असंच अलगद यश कावेरीला खाली सोडतो. अजूनही कावेरीचे हात यशच्या खांद्यावरतीच असतात आणि यशकडे ती एकटक पाहतच राहते. दोघे इतका वेळ एकमेकांच्या नजरेला नजर देऊनच असतात. अचानकच वरून त्यांच्या डोक्यावर फूल पडतं आणि दोघेही टचकतात. आत्ता कुठे ते भानावर येतात आणि दोघेही एकमेकांपासून थोडं दूर होतात. यश कावेरीचे आभार मानतो. तुम्ही बाबासाठी जे काही करताय त्यासाठी थँक्यू. कावेरी त्याला काहीच बोलत नाही. तोचपर्यंत इकडे किचनमध्ये कावेरीच्या विरोधात कारस्थान रचण्यासाठी यमुना काकू प्रयत्नात असतात, परंतु त्या दोघींना कळतच नसतं की ते तेल कसं बिघडवायचं आहे. देवकृपेने इतक्यात तिथे कावेरीच पोहोचते आणि त्यांचा सगळा प्लॅन फिसकटतो. ज्यावेळेस कावेरी त्या दोघींनाही विचारते की तुम्ही इथे काय करताय, दोघेही धक्क्याने मागे वळून पाहतात. कावेरी त्यांच्या जवळ येते तेव्हा काकू सांगते की अगं, तू गॅस चालूच ठेवून गेली होती
तेल जास्त तापलं असतं आणि परत काय झालं असतं तर, म्हणून आम्ही दोघी इथे नजर ठेवून होतो. यमे, चला आता, हे आले ना, बघेलीच आई, असं सांगून काकू यमुनाला जरा बाहेर घेऊन जाते. त्या दोघी इतक्या तिरक्या नजरेने बघतात ना, दोघींचीही तंतरते. कारण अचानक कावेरी आली आणि तिच्या विरोधात त्यांना काहीच करता आलं नाही. कावेरी त्या तेलामध्ये 2-3 जास्वंदीची फुलं टाकते, कडुनिंबाची पाने टाकते आणि थोडा वेळ गॅस मोठा करून ते तेल तसंच गरम होऊ देते. त्यानंतर विचार करते की वाह, सुगंध तर छान येतोय, मी अगदी घरी बनवायचे ना तसाच. त्यानंतर कावेरी ते तेल गाळून सुलक्षणांच्या रूममध्ये येते आणि ते येता क्षणी सुलक्षणा म्हणतात की बघूयात आता हिच्या तेलाने काय फरक पडतो ते. तेव्हा कावेरी श्रीकांतच्या गुडघ्याला ते तेल लावायला जाणार तर श्रीकांत अचानक पाय मागे करतात. सुलक्षणा विचारतात की अहो, असं काय करताय? तेव्हा श्रीकांत सांगतात की सुनबाईंनी पायाला हात लावायचा, माझ्या मनालाच पटत नाही आहे ते. तेव्हा कावेरी समजावते, मुली बाबासाठी काहीही करू शकतात ना. तेव्हा कुठे श्रीकांत आपला पाय पुढे करतात. आता सुलक्षणाला एक काम सुचतं. कावेरीला त्या सांगतात की तू तेल लाव, तोपर्यंत मी येते. यमुना आणि काकू दोघींनाही कावेरीच्या विरोधात कारस्थान रचता नाही आलं म्हणून काय झालं, अजून एक प्यादं त्या घरात आहेतच की, ते म्हणजे अमृता. कावेरी बाबांच्या पायाला मालिश करत असतानाच मुद्दाम अमृता चिकूला चोराचा चिमटा काढते. चिकू जीवाच्या आकांताने रडायला लागतो. तो इतका मोठमोठ्याने रडतो की कावेरीचा जीव घाबरा होतो. विचार करते की चिकू आताच खेळत होता, मग असं अचानक त्याला काय झालं, आणि ती त्याच्याकडे धाव घेते. तोचपर्यंत बाहेर यश धावत येऊन चिकूला उचलून घेतो. तो त्याला आपल्या उराशी कपटाळतो, थोडंसं चिकूला शांत करतो. इतक्यात कावेरीसुद्धा धावत येते. कावेरी विचारते की काय झालं. तेव्हा यश सांगतो की माहीत नाही, अचानकच रडायला लागला होता. इतक्यात कावेरीचं लक्ष चिकूच्या कमरेकडे जातं आणि तिथे अमृताने चिमटा काढलेली ती जागा लाल होते. तेव्हा कावेरी घाबरते आणि दोघांनाही वाटतं की बहुतेक त्याला काहीतरी चावलं असावं. कावेरी पटकन रूममध्ये जाते बेबी क्रीम आणण्यासाठी. थोड्या वेळाने जेव्हा कावेरी श्रीकांतच्या रूममध्ये येते, ती हाक मारते. श्रीकांतला विचारते की बाबा, तुम्हाला डुलकी लागली होती का? तेव्हा श्रीकांत म्हणतात की हो अगं. चिकू शांत झाला? तेव्हा कावेरी सांगते की हो, बहुतेक ना काहीतरी चावलं होतं त्याला, काळजी करू नका, मी बेबी क्रीम लावली आहे त्याला. आता कावेरी तिथे नाही आहे, श्रीकांतला सुद्धा डुलकी लागली आहे. ती संधी साधून चोरपावल्याने जाऊन त्या तेलामध्ये कसली तरी पावडर त्या अमृताने मिक्स केलेली असते आणि नेमकं कावेरी तीच परत बसते आणि ज्यावेळी श्रीकांतच्या पायाला ती तेल लावून मालिश करायला लागते, तेव्हा मात्र श्रीकांतला तो त्रास, त्या वेदना असह्य होऊन जातात. मोठ्याने किंचाळायला लागतात की अगं कावेरी, काय झालं, हे कसलं तेल आहे, इतकी आगाग होते ना माझी. आता थोड्या वेळापूर्वी लावलं तेव्हा तर त्यांना मस्त आराम मिळाला होता आणि अचानकच काय झालं. कावेरीच्याही काहीच लक्षात येत नाही. घरातले सगळेच जण धावत तिथे पोहोचतात. सर्वच जण घाबरलेले असतात, कारण श्रीकांत त्या विचित्र पद्धतीने ओरडतातच तसे. आता मग काय, आयती संधी मिळाली टोचून बोलायला. यमुना थोडीच सोडणार आहे. लगेचच म्हणते की मा, मी म्हटलं होतं की नाही, उगाचच कोणतीही कामं या कावेरीवरती सोपवू नका. परंतु नाही, कोणी माझं ऐकतच नाही. सुलक्षणा आता तिला तिचं तोंड बंद ठेवायला सांगतात. हे बघ यमुना, वायफळ बडबड करण्यापेक्षा ना जा आणि अधिकारी कार पाणी घेऊन ये. तेव्हा विद्या सांगते की मा राहू देत, मी आणते. कावेरी पटकन पळते आणि कार पाणी घेऊन येते. ती परत यमुना नुसती चिडचिड करते. मा, अगं नको ते उद्योग कशाला सांगते तिला. आणि बाबा, याआधी मी तुमच्या पायाला तेल लावून दिलं होतं की नाही, मग त्या कावेरीला कशाला सांगितलं तुम्ही, मला हाक मारायची ना. सुलक्षणा पटकन श्रीकांतला कार पाण्यात पाय ठेवायला सांगतात आणि एका टॉवेलने त्यांचे पाय पुसूनही घेतात. आता कुठे त्यांना थोडासा आराम मिळतो, जळजळही कमी होते. सुलक्षणा घरातल्या बायकांना सांगतात की तुम्ही बाहेर जा, त्यांना आराम करू देत. यमुना काकू दोघेही रागात कावेरीकडे कटाक्ष टाकतात आणि निघून जातात. तेव्हा विद्याही कावेरीला खुणवते. कावेरी घाबरतच तेथून बाहेर पडते. कावेरीलाही कळलेलं नसतं की अचानक काय झालं. बाहेर आल्यानंतर काकूची असली तंतरते ना, कावेरी येता क्षणी ती तिच्यावरती डाफते. काय गये, हेच आहे का तुझं गुणकारी तेल? अर्धवट माहिती असताना कशाला नको ते उद्योग करायला जातेस का? सुलक्षणा येता क्षणी कावेरीला विचारतात की कावेरी, नक्की या तेलामध्ये काय गडबड झाली. तेव्हा कावेरी त्यांना सांगते की मा, मी
अगदी जसं बनवते तसंच तेल बनवलं होतं. त्यावरती परत यमुना ऑब्जेक्शन घेते. हो का? तुला ना गडबड करायची सवयच आहे आणि तुलाही आणि तुझ्या बाबांनाही. आता यमुना हद्दपार करते. तिला वेळीच आवर घालतात सुलक्षणा. कावेरी परत यमुनाला बजावते. यमुनाताई, मी या आधीही तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक वेळी माझ्या बाबांना मध्ये घेत जाऊ नका. आणि मग आमच्या तिथे जसं तेल बनवतात अगदी तसंच तेल मी बनवलंय. त्यानंतर सुलक्षणाच्या हातून ती तेलाची वाटी घेऊन जेव्हा कावेरी त्या तेलाचा वास घेऊन बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की त्या तेलामध्ये गडबड आहे. घडला सगळा प्रकार कावेरी सुलक्षणाच्या कानावरती घालते. ज्या वेळेस मी हे तेल बनवलं होतं ना, त्यानंतर मी बाबांच्या पायाला तेल लावलं होतं. इतक्यातच चिकू रडायला लागला म्हणून मी चिकूकडे आले आणि त्यानंतर परत जेव्हा मी बाबांकडे गेले तेव्हा त्यांना डोळा लागला होता. मी त्यांना हाकही मारली आणि त्यानंतर जेव्हा मी तेल लावलं तेव्हाच त्यांच्या पायाची आगाग झाली. म्हणजे त्या दरम्यान कोणीतरी येऊन तेलामध्ये काहीतरी टाकलं होतं. सगळ्यांनाच धक्का बसतो. आता कावेरी असं बोलते म्हटल्यानंतर यमुना परत त्या गोष्टीचा बाऊच करते. अरे वा, छान स्टोरीज बनवते हा कावेरी तू. नाही म्हणजे चुका करायच्या तू आणि बिलं फाडायची दुसऱ्यावर. आता इथं बघा मित्रांनो, सगळेच जण एकत्र जमलेत, परंतु अमृता इथे अजूनही हजर नाहीये. आता हा आरडाओरडा सगळा तिच्या कानी पोहोचला असेलच ना, परंतु ती अजूनही तिथे आलेली नाहीये. हे सगळं कारस्थान करून सवरून कावेरीवरती खापर फोडून ती नामानिराळीच राहिले. कावेरीला तर यमुना डायरेक्ट पुरावाच मागते. तेव्हा सुलक्षणाही तिच्यावरती ओरडतात की हे बघ कावेरी, तुला वाटतंय ना की या तेलामध्ये गडबड आहे, कोणीतरी काहीतरी त्यामध्ये मिसळलंय, मग तुला ते मला सिद्ध करून दाखवावं लागेल. ती कावेरी आहे, तिच्या नादी लागणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. तेवढ्याच मोठ्या आत्मविश्वासाने ती सांगते सुद्धा की ठीक आहे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते की या तेलामध्ये काहीतरी गडबड आहे. आता सर्वच जण हवालदिल होऊन तिच्याकडे पाहतच राहतात. कावेरीच्या वेळेस ती तेलाची वाटी घेऊन किचनमध्ये निघून जाते. तिच्या पाठोपाठ घरातली सगळेच जण निघून जातात. आता कावेरी त्यांना किचनपाशी घेऊन जातात. सुलक्षणांना सांगते की हे बघा, हे मी बनवलेलं तेल आहे. कढईवरचं झाकण ती बाजूला सारते. तेव्हा यश तिथे कावेरीला येऊन विचारतो की म्हणजे तुम्ही खरं सांगताय ना, म्हणजे तुम्हाला खात्री आहे ना की या तेलातच गडबड आहे? तेव्हा कावेरी म्हणते की हो. आता कावेरीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी यश स्वतः ते तेल आपल्या हाताला लावून बघायचं ठरवतो. यमुना त्याच्यावरती वसकतेच, कशाला उगाचच. तेव्हा यश विश्वासाने कावेरीकडे पाहत सुलक्षणांना सांगतो की आपल्या बाबांना त्रास होईल असं कावेरी काहीच करणार नाहीत. तेव्हा सुलक्षणांना सुद्धा खूप काळजी वाटते. त्यासुद्धा यशला समजावतात की यश, कशाला उगाचच विषाची परीक्षा घेतोयस तू. तेव्हा यश म्हणतो की नाही काय होणार आहे मला, कारण तेवढी कावेरीच्या बाबतीत त्याला खात्रीच असते. त्यानंतर तो चमचावर तेल घेतो आणि आपल्या हाताला लावतो सुद्धा. 5-1 मिनिटं ते सगळेजण थांबतात, तरी काहीच फरक पडलेला नसतो. तेव्हा यश कावेरीला निर्दोष सिद्धच करतो. आता इथे बघा कसली शातीर आहे अमृता. एवढा वेळ कांगावा होऊ नये आले नाही. आता किचनमध्ये सगळेजण गेल्यात तर हळू चोर पावलाने मागे येऊन थांबले. तेही किती शांतपणे की कोणाला आपल्यावरती संशय सुद्धा येऊ नये अशी. त्यानंतर सुलक्षणा सुद्धा स्वतः तेल लावून बघतात आणि त्यात कढईतल्या तेलाचा आणि त्यानंतर त्या वाटीतल्या तेलाचा दोन्हीचाही वास घेऊन बघतात. तेव्हा कावेरीला सांगतात की हो ग, तुझं बरोबर आहे, दोन्ही तेलांमध्ये फरक आहेच. आता आपल्या विद्यावहिनी त्याही तितक्याच चालाक आहेत. सुलक्षणांना त्या सल्ला देतात की मग आपण हे तेल गाळून बघायचं का, म्हणजे लक्षात येईल ना की नक्की काय गडबड झाली ती. आणि कपडा आणण्यासाठी त्या बाजूला जातात. आता विद्या यश दोघांमुळे ही कावेरी निर्दोष सिद्ध होईल आणि सुलक्षणाच्या मनात तिच्याविषयी ज्या भावना आहेत त्या अगदी तशाच राहतील. म्हणूनच यमुना तर नाक मुरडते. विद्या कपडा घेऊन येता क्षणी कावेरी वाटीतले जे तेल आहे ते गाळते आणि त्यानंतर ती वाटी सुलक्षणांपुढे करते. तेव्हा त्यामध्ये जे वरती जे साचलेलं असतं ते सगळं गोळा करून जेव्हा सुलक्षणा वास घेऊन बघतात तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे, हा तर कापूर आहे. तेव्हा कावेरी त्यांना सांगते की बघा, मी म्हटलं होतं की नाही की कोणीतरी काहीतरी टाकले यात. मला माहिती आहे की कापूर हा गुणकारी औषधी आहे,
परंतु गरजेपेक्षा जास्त जर वापरला ना तर त्याचा अति त्रास होऊ शकतो. आणि असं असताना बाबांसोबत मी असं का वागेन? यमुनाकडे पाहत यमुनाला ती सांगते, बाबा मला माझ्या वडिलांच्या जागी आहे. त्यांना त्रास देण्याचा विचारही मी स्वप्नातही करू शकत नाही. वाह! विद्यावहिनी मेन प्रश्न उचलून धरतात. सुलक्षणांना त्या विचारतात की मा, परंतु हा कापूर इथे कसा काय आला? सुलक्षणाही आता विचार करतात की हो, कापूर तर देवघरात असतो ना, मग तो स्वयंपाकघरात कसा काय आला? तेव्हा आता नक्की काय गडबड आहे ते पाहण्यासाठी कावेरी देवघरापाशी जाते आणि ज्या बॉक्समध्ये कापूर ठेवलेला असतो तो बॉक्स बाहेर काढते. त्याच्यामध्ये आता कापराची भरणी रिकामी झालेली असते. तिला धक्काच बसतो. इतका सगळा कापूर त्या तेलामध्ये वापरला गेला. इतक्यातच कावेरीचं लक्ष तिथेच पडलेला एका पुराव्याकडे जातं आणि तोच पुरावा हाती घेत कावेरी घरातल्या सगळ्यांना हाक मारून बोलावून घेते. आता सर्वच जण तो पुरावा पाहण्यासाठी आपल्या कावेरीकडे येणार. तोचपर्यंत ही अमृता इतकी पोहोचलेली बाई आहे ना की जाऊन डायरेक्ट उदयचा फोटोच खाली पाडते. तेव्हा मोठाचा आवाज होतो. सगळ्यांची नजर तिकडे वळते आणि तेव्हा विद्या मोठ्यानेच ओरडते की मा, उदय भाऊजींचा फोटो पडलाय. तेव्हा सगळ्यांचा जीव घाबराघुबरा होतो. सर्वच जण धावत आता तिकडेच जातात. कावेरीच्या हातात असलेला तो पुरावा यमुनाचा चुकून तिला धक्का लागतो धावताना आणि नेमकं तो समईवरतीच पडतो. आणि जे लटकन तिला सापडलेलं असतं ना पुरावा म्हणून, ते अमृताचंच असतं. स्वतः अडकायचं नाही म्हणून ही खेळी ती खेळते आणि त्यात तो पुरावाही नष्ट होतो. तो पुरावा नष्ट झाल्याचं पाहता कावेरीला जबरदस्त धक्काच बसतो. भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. सुलक्षणाने उदय परत येण्यासाठी गुरुजींना बोलावून पूजेचा घाट घातलेला असतो. तेव्हा गुरुजी सुलक्षणांना कठोर व्रत करायला सांगतात. आता ती अमृता यांचा बदला घेण्यासाठीच घरात शिरली आहे. तेव्हा चवताळून म्हणते, सुलक्षणा, मी तुझं कोणतंच व्रत कधीच पूर्ण होऊ देणार नाहीये आणि हंड्यात ठेवलेल्या दुधानेच शिवलिंगावरती अभिषेक करायचा असतो आणि त्याच्यामध्येच ती लोखंडाची भारी वस्तू टाकते. सुलक्षणा जेव्हा तो हंडा उचलण्यासाठी जातात तेव्हा त्यांना तो उचलताच येत नाही. तरी त्या हार मानत नाहीत, कारण त्यांच्या साथीला असते ती कावेरी. कावेरी सुलक्षणांना हार मानूच देत नाही. दोघेही मिळून तो हंडा उचलतात. सुलक्षणा अगदी थकून जातात, घामे घुमवतात. तेव्हाच आपली हुशार चालाक कावेरी एक युक्ती लढवते आणि सुलक्षणांच्या कमरेभोवती ती एक टॉवेल बांधते आणि ओढणीने सुलक्षणांना आपल्या भोवती बांधून टाकते आणि तसंच एक एक पाऊल चालत ते कठोर सुलक्षणांनी स्वीकारलेलं व्रत स्वतः कावेरी पूर्ण करते. सुलक्षणांना ती हरू देत नाही आणि घामेघूम झालेल्या दोघेही शेवटी ते व्रत पूर्ण करतातच. हंड्यातला त्या दुधाचा अभिषेक शिवलिंगावरती चढवला जातो. तो अभिषेक पूर्ण होतो. कावेरी सुलक्षणाचं व्रतही पूर्ण करवते. आता हा आलेला ट्विस्ट नक्की कसा घडेल? हे कठोर व्रत कावेरी कसं पार पाडेल? पाहणं मनोरंजक